दिवाळी आली रे आली, पण यावेळी ना काहीतरी वेगळं वाटत होतं. काय म्हणता मित्रांनो, रात्री सगळे मित्र भाऊ बंड आम्ही सगळे जमलो बघा शेतापाशी. कारण आमचा प्लॅन ठरला होता बासुंदी बनवायचा. आकाशभाईने लाईटरचं नियोजन वगैरे केलं व्यवस्थित, सामान वगैरे खरेदी केलं, कॉन्ट्री वगैरे सगळ्यांनी कोल काढली होती आमच्या भावांनी. काजू बदाम घरी घेऊन आलो बघा मी, कारण त्याला बारीक करायचे होते. मग काय मायनं त्याला मस्तपैकी बारीक करून दिले. आता म्हटलं जाऊया, पण काय घरी आले ते बघा आपले भावंड, म्हणजे सार्थक आणि किट्टू शेट. आता किट्टूचं बघा पूर्ण रूमची लाईट बंद करून भूत भूत करत फिरला होता घरानं, पूर्ण दंगा मस्ती. पातेलं आणि काजू बदाम घेऊन मी आलो इकडं. आता आमच्या प्रत्येक दाजीचा विषयच खोल असतो, त्यांनी सगळं नियोजन लावलं, ते नसते तर आमचं नियोजन बनलं नसतं बघा. अचानक आकाशभाईने सांगितलं की चला बासुंदी बनवूया. मग काय आमचा बेट ठरला बघा, ना दुधाचा माप ठरला ना साखरेचा अंदाज, पण मनापासून बासुंदी बनवायचं म्हणलं तर बनवायची. त्या उशिरा रात्रीच्या गप्पा, तो हशा, तो बासुंदीचे मजा आणि ती साथ, या सगळ्यात एक वेगळी होती जी दिवाळीच्या दिव्यांनाही नाही मिळत बघा. कारण खरी दिवाळी फटाक्यात नाही, मिठाईत नाही, ती आपल्या लोकांमध्ये, त्यांच्या हसण्यात आणि त्यांच्या मायेच्या मिठीत आहे बघा. आजही ती रात्र आठवली की हसू येतं आणि डोळ्यात पाणी येतं. असे वाटतं हे क्षण थांबवता आले असते तर किती बरं झालं असतं. ही दिवाळी आपल्या सगळ्यांची, मित्रांची, आठवणीची आणि त्या गोड बासुंदीची रात्रीची बघा. दंगा मस्ती एकदम फुल आमची चालू. सगळे आम्ही भावंडे जमलो होतो बघा. आकाश भाया, किरण काका, योगेश काका, शिरण काका, आदी, रामू, अथर्व, ओम, मी, विरू, आमचे सगळे भावंड आम्ही जमलो. प्रत्येक एक जण हात लावत होता म्हणजे. आणि दूध ज्यांना आधी प्यायचं होतं त्यांनी पिऊन घेतलं. आता मग होती बारी बासुंदीला थंड करण्याची बघा, कारण बासुंदी झाली ती गरम आणि आमच्याकडे ते प्लास्टिकची ग्लास, म्हणलं थंडमध्ये बरोबर राहते. हे एकदम घट रबडीवाणी बासुंदी बनली होती. चला आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही एन्जॉय करा दिवाळी. भेटू तुम्हाला पुढे उद्या. बाय.